नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता पार्थ हा काव्याकडे आलेला असतो आणि त्याला घटस्फोटाबद्दल समजलेलं असतं. जेव्हा पार्थ काव्याकडे येतो, काव्या पाहते आणि ताक्षणी ॲडव्होकेट किल्लेदारांना तिथून जायला सांगत असते. ॲडव्होकेट किल्लेदार तिथून निघून गेल्यावर पार्थ काव्याला म्हणत असतो, एका प्रश्नाचं उत्तर द्याल, माझं काय चुकलं? असं विचारल्यावर काव्या त्याच्याकडे पाहतच असते. मान्य आहे काव्या की तुमच्या स्वप्नातला राजकुमार मी नव्हतो, पण माझ्या स्वप्नातली राजकुमारी सुद्धा तुम्ही नव्हतात ना. पण तरी सुद्धा आपलं हे नातं टिकवण्यासाठी, लग्न टिकवण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न केलाच आहे ना. मग माझं काय चुकलं मला सांगा. मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो आणि करत राहील. त्यासोबतच मी तुमच्यासाठी, फक्त तुमच्या आनंदासाठी वसुआत्याशी भांडलो, आईशी भांडलो. हे सगळं का केलं मी? तर तुमची काळजी, तुमच्यावर असलेलं प्रेम, हे सगळं काही होतं म्हणूनच तर केलं ना. मग त्याची शिक्षा तुम्ही मला ही का दिली? असं पार्थ इथे काव्याला बोलत असतो. एकीकडे मी माझ्या क्लायंटला तुमच्यावरून भरभरून सांगत होतो आणि दुसरीकडे तुम्ही त्याच क्लायंटला आपल्या डिव्होर्सची फाईल करायला सांगत आहात. पण काव्या, खरं सांगू, मी जास्त पहिले बोलायचो नाही, पण जेव्हापासून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात तेव्हापासून मी बोलका झालो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काव्या, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी जगायला शिकलो, बोलायला शिकलो आणि कधी तुमच्या प्रेमात पडलो हे मला सुद्धा कळलं नाही. खरं सांगू काव्या, तुम्ही मला आवडायला लागलेला आहात आणि ते कधी आवडायला लागलात हे मला सुद्धा समजलं नाही. असं इथे पार्थ काव्याला बोलत असतो. पार्थचा एक एक शब्द मात्र इथे काव्याच्या काळजावर टिपत असतो. काव्या हे सगळं काही पार्थ बोलतोय त्या पद्धतीने ऐकत असते आणि तेव्हाच आता इथे काव्याला तिच्या चुकीची जाणीव कळालेली असते. कारण पार्थ म्हणत असतो की अगोदर मी असा नव्हतो, तुमच्यासाठी हसायला शिकलो, तुम्हाला एकटं वाटू नये म्हणून तुमच्यासाठी भरभरून मी बोलायला शिकलो. या सगळ्या गोष्टी मी इथे करायला शिकलेलो आहे, पण तरीसुद्धा त्या सगळ्या गोष्टीचं एवढं आणि असं फळ मला मिळालं आहे, असं इथे पार्थ बोलत असतो. खरं सांगू का काव्या, तुम्हाला हसवणं ही माझी कधी जबाबदारी बनली किंवा तुम्हाला हसवणं ही माझी कधी गरज बनली हे माझं मलाच कळलं नाही. तुम्हाला हसवता हसवता मी कधी तुमच्यात गुंतत गेलो हे मलाच कळलं नाही. त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की तुमचा आनंद हा सगळ्यात माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्हाला हसरं बघणं हे सर्वात जास्त माझ्यासाठी महत्त्वाचं मला वाटू लागलं आणि हे करताना मी कधी तुमच्यात वाहवत गेलं हे मलाच कळलं नाही. खरं सांगू तर तुमचा हसरा चेहरा किंवा तुम्हाला हसत ठेवणं ही कधी माझी गरज बनली किंवा कधी मी त्यामध्ये ती माझी जबाबदारी बनली हे मलाच कळलं नाही. पण काव्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला मीच त्रास असेल तर मी तुमचा हा त्रास कमी करेल. हो, तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी एक नवरा म्हणून ती माझी जबाबदारी आहे. आणि तुम्हाला जर घटस्फोट घेऊन आनंद मिळत असेल, तुम्हाला जर माझ्यापासून वेगळं होऊन आनंद मिळत असेल तर ते माझं कर्तव्य आहे, ती माझी जबाबदारी आहे. असं म्हणूनच तिथून पार्थ निघून जात असतो. आणि तेव्हा पार्थच्या तोंडून हे सगळे शब्द ऐकल्याच्या नंतर आता काव्याला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. जो पार्थ तिच्या एका आनंदासाठी, तिच्या एका हास्यासाठी धडपडायचा, आज तो हे सगळं काही कळल्याच्या नंतर एवढा सगळं काही बोलून गेला. म्हणजेच तो एवढा मस्करी करत असताना त्याच्या या चेहऱ्याच्या मागे असं सुद्धा काही असू शकतं, ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलू लागला होता, त्याला दिसू लागल्या होत्या. आणि तेव्हा पार्थ हे सगळं काही बोलून तिथून निघून जात असतो. त्याने एकदा सुद्धा काव्याकडे परत वळून सुद्धा पाहिलं नव्हतं आणि त्याने एकदा सुद्धा काव्याकडे वळून न पाहिल्यामुळे आता काव्या मात्र प्रचंड हादरली होती. तिला असं वाटलं सुद्धा नव्हतं की पार्थला हे सगळ्या गोष्टी समजल्यावर तो अशा पद्धतीने वागेल, असं काहीसं करेल. ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे तिला अजिबातच कसलाच अर्थ लागत नव्हता. इकडे प्रेक्षकांनो, आपली नंदिनी मात्र खूप जास्त हळवी झालेली असते, जे गुरुजींनी बोललेलं असतं त्यामुळे. कारण गुरुजींनी असं बोललेलं असतं की तू त्याला मोकळं कर,
असं म्हटल्याच्या नंतर नंदिनीला मात्र प्रचंड इथे धक्का बसलेला असतो. कारण नंदिनी जेव्हा खोलीत येते, आता जेव्हा नंदिनी इथे रडत असते आणि ती म्हणत असते, सगळं विस्कटलंय, आता काहीच हातात राहिलं नाहीये, ही विस्कटलेली जी घडी आहे ती विस्कटलीच आहे, पण काय करावं कळत नाही. आणि तेव्हा मात्र नंदिनी खूप रडत असते, खूप जास्त. तिला कळत नसतं, कारण गुरुजी अशा पद्धतीने बोललेले असतात. आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लेटर आहे ते सुद्धा नंदिनीने इथे ऐकलेलं असतं. आणि नंदिनीने ते लेटर ऐकल्यापासूनच इथे तो निर्णय सुद्धा घेतलेला असतो. आता हे सगळं सावरण्यापलीकडे गेलेलं आहे. जीवाला मी त्यांच्या आयुष्यामध्ये जर नकोच असेल तर सावरून काय उपयोग आहे, असं म्हणूनच नंदिनी अगदीच तिचा जो काही अश्रूंचा बांध आहे तो फुटलेला असतो. तिला हुंदका सुद्धा अनावर झालेला असतो आणि ती रडत असते. इथे मात्र जीवा आणि त्यासोबतच नंदिनीचा जो काही घटस्फोटाचा जो काही प्लॅन असतो किंवा जे काही त्यांच्या नात्यामध्ये हे सगळं येऊन ठेपलेलं असतं त्यावरती आता इथे निर्णय घेत असते. आणि लगेचच तिने एक फोन केलेला असतो आणि फोन केल्यानंतर ती म्हणत असते, मला तुम्हाला भेटायचं आहे. तर आता प्रेक्षकांनो, तिने कोणाला फोन केला होता तर तिने सुद्धा एका ॲडव्होकेटलाच फोन केला होता. आणि फोन केल्याच्या नंतर तिला ह्या घटस्फोटासाठीच चर्चा करायची होती. तर इकडे पार्थ सुद्धा आता काव्याला मोकळं करणार असतो. कारण जेव्हापासून पार्थ निघून गेलाय तेव्हापासून इथे आता आपल्या काव्याला फक्त आणि फक्त तिच्यासोबत वागणारा, हसणारा, बोलणारा पार्थ दिसत असतो. पार्थने तिच्यासाठी गजरा आणलेला, सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी नेहमीच तुमच्यासाठी असेल, एक मित्र म्हणून तुम्ही माझ्याकडे हात करू शकता, नका आपलं नातं पुढे नेऊ, पण मैत्रीचं तरी नातं आपण नक्कीच निभावू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता जेव्हा पार्थ निघून जातो तेव्हा इथे काव्याने ऐकलेले असतात. आणि काव्याने ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर मात्र जो पार्थ आहे तो पार्थ इथे काव्याकडे पाहतच असतो. आता जेव्हा इथे काव्याला कोणी बोलायचं तेव्हा पार्थने तिची बाजू घेतलेली असते. जेव्हा तिचं आय कार्ड घरी विसरलं होतं तेव्हा तो आय कार्डसुद्धा कॉलेजमध्ये घेऊन गेला होता. आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा गुढीपाडव्याच्या वेळेस जेव्हा तिनं कडुलिंबाची पानं खाल्ली होती आणि तेव्हा तिचं तोंड कडवट पडलं होतं तेव्हा पार्थच होता जो तिचं तोंड गोड करायला गेला होता. आता इथे ती पार्थला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून तिला पार्थशी बोलता येईल, जेणेकरून हे सगळं चुकीच्या पद्धतीने तुमच्यासमोर आलंय पार्थ, हे सगळं काही सांगता येईल. त्यामुळे तिने इथे पार्थला कॉल केलेला असतो. पण पार्थ हा नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर पोहोचलेला असतो. आता शेवटी तिच्याकडे पर्याय नसतो. त्यामुळेच आता इथे ती एका गोष्टीचा विचार करते. आणि ती गोष्ट कोणती असते तर आता एक व्हॉइस मेल ती त्याला पाठवत असते. कारण एक व्हॉइस रेकॉर्ड जर पाठवलं तर किंवा एखादी व्हॉइस नोट त्याला जर पाठवली तर तो नक्कीच जेव्हा पाहिल तेव्हा. आणि ती व्हॉइस नोट रेकॉर्ड करायला घेते. ती बोलत असते, पार्थ प्लीज तुम्ही ऐकून घ्या ना. अगदीच रडवला चेहरा असतो. पार्थ प्लीज तुम्ही ऐकून घ्या ना, तुम्ही माझं एकदा ऐका ना, तुम्ही हे सगळं असं चुकीच्या पद्धतीने नका ना समजून घेऊ. मी मान्य, मी ॲडव्होकेटांना इथे घरी बोलावलं होतं, पण ॲडव्होकेटांना घरी का बोलावलं होतं तर ते फक्त आणि फक्त घटस्फोटासाठी नाही. तर मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगते, प्लीज मला तुमचे 5 मिनटं द्या, मला तुम्हाला सगळं सांगायचं आहे, आपण बसून बोलूया प्लीज. पार्थ असं करू नका, तुमचा गैरसमज झालेला आहे. आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण तो जो गैरसमज झालेला आहे तो इथे बोलून क्लिअर करूया ना पार्थ. पार्थ प्लीज तुम्ही मला फक्त आणि फक्त 5 मिनटं द्या. तुम्ही जेव्हा ही व्हॉइस नोट ऐकाल तेव्हा मला खात्री आहे की तुम्ही मला नक्कीच कॉल कराल. प्लीज पार्थ असं करू नका. असं म्हणूनच आता इथे काव्याने ती जी काही व्हॉइस नोट रेकॉर्ड केलेली असते ती त्याला सेंड करते. आणि व्हॉइस नोट सेंड केल्याच्या नंतर तिच्या मनामध्ये पुन्हा प्रश्न येतात की नक्कीच मला पार्थ माफ करतील का, हा प्रश्न पडलेलाच असतो. इकडे मानिनी किचनमध्ये स्वयंपाक करत असते. आता आपल्या जीवाचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. काहीतरी कसं असेल हो प्रेक्षकांनो, तो त्याच्या बायकोला म्हणजेच नंदिनीला शोधत किचनपर्यंत आलेला असतो. किचनपर्यंत आल्याच्या नंतर त्याला खरं तर नंदिनी दिसत नाही म्हणून तो आल्या पावलीच परत वळत असतो. तेवढ्याच मानिनी पाहते आणि मानिनी म्हणत असते, काय
काय सुपुत्र, आज तुमचे पावलं चक्क इकडे किचनकडे कसे काय वळलीत? त्यावर तो म्हणत असतं, नाही का आई, असंच. चला म्हटलं काहीतरी वेगळं करूया, थोडासा रस्ता बदलून बघूया, काय होते काही नाही ते कळेल. पण तू काय करतेस? अगं काही नाही. अरे काही नाही, मी स्वयंपाक बनवते. पण मला माहिती ना तू काय करत होतास, बायकोला शोधत होतास ना. अगं आई, तुला कसं कळतं ग? आई आहे मी तुझी, मला नाही कळणार तर कोणाला कळणार? तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही नाही तसं काही नाही आहे. तेव्हा मानिनी त्याला म्हणते, असं कसं काही नाही आहे, बायकोला तर शोधणार ना, मग कोणाला शोधणार? आत्तापर्यंत माझ्या जीवाचे पाय कधीही किचनकडे वळले नाहीत आणि मग आत्ताच पाय त्याचे किचनकडे वळलेत, मग तो कोणाला शोधत असणार? त्याच्या बायकोला शोधत असणार ना, असंही ती त्याला बोलत असते. आणि तेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी मायलेकरं मस्त डिस्कस करत असतात. पण आता मात्र जीवाच्या मनामध्ये जो काही प्रश्न असतो तो इथे तो मानिनीला विचारत असतो. तो म्हणत असतो, आई मला एक गोष्टी किंवा एका प्रश्नाचं उत्तर देशील? तेव्हा मानिनी म्हणत असते, बोल ना, काय झालं? त्यावर तो म्हणत असतो, तुझं पण स्वयंपाकघरामध्ये असं कधी होतं का? तू इथे पीठ मळतेस, सोबतच भाजी पण करतेस आणि इकडे दुसऱ्या बाजूला कुकर पण लावलायस आणि त्यावेळेस कुठलं अगोदर करायचं किंवा कुठलं सावरायचं, कुठलं करपू नये, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तू काय करतेस ग? आणि तेव्हाच आता इथे मानिनी त्याला म्हणत असते, पण खरं खरं सांग, काय गोंधळ घालून ठेवलायस तू? त्याआधी नीट सांग. त्यावर तो म्हणत असतो, नाही आई, मी गोंधळ काही घातलेला नाहीये, पण जो काही मी गोंधळ घातलाय ना तो मी निस्तरण्याचं आणि तो सावरण्याचं काम करतोय. त्यावर मानिनी म्हणते, म्हणजे काय गोंधळ घातलायस तू? खरं खरं सांग. त्यावर जीवा म्हणत असतो, आई प्लीज, मी नाही ग जास्त काही गोंधळ घातला, पण प्लीज मला ह्या प्रश्नाचं उत्तर दे ना. तू भाजी जर करपली किंवा डाळ जर लावलेली असेल आणि भाजी करपल्यावर डाळीला पाहता पाहता तेव्हा तू काय करतेस? असं त्याने मानिनीला प्रश्न विचारलेला असतो. आणि तेव्हा मात्र मानिनी इथे जीवाकडे अगदीच संशयाच्या नजरेने पाहत असते. तिला कळत नसतं की हा नेमका असा का विचारतोय. ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने विचारतोय, नेमकंच याच्या आयुष्यामध्ये काहीतरी आहे आणि त्यामुळेच हा सगळं काही ते या पद्धतीने विचारतोय. आणि मानिनी म्हणत असते, अच्छा, म्हणजे तुला हे सगळं काही कशासाठी जाणून घ्यायचंय? बायकोशी भांडलायस का तू? आणि आता तिची मनधरणी करायची आहे का तुला? ह्या सगळ्या गोष्टी मानिनी त्याच्याकडे अगदीच नजर रोखून बोलत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, आई प्लीज ग, नको ना असं काहीतरी बोलूस, प्लीज तू मला ह्या गोष्टी, ह्या प्रश्नांची उत्तरं दे ना, असं जीवा इथे मानिनीला बोलत असतो. आणि तेव्हा आता मानिनी खूपच मोठ्या धर्मसंकटात अडकलेली असते, पण ह्याचं उत्तर तर तिला द्यायचंच असतं आणि त्यासोबत जीवाची समजूत सुद्धा घालायची असते. कारण काही जरी झालं तरी सुद्धा जीवा आज स्वतःहून तिच्याकडे इथे तिच्यासाठी बोलायला आलेला असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही काव्याचे बाबा आहेत ते बाहेर गेलेले होते. काव्या आणि बाबामध्ये थोडासा शब्दांचा वार झालेला असतो. जेव्हा तिचे बाबा येऊन सोफ्यावर बसतात तेव्हा काव्या धावतच आता किचनमधून आलेली असते. ती देवासमोर असते आणि तेव्हाच आता इथे जेव्हा ती बाबाला पाहते धावतच येते आणि धावतच आल्याबरोबर अगदीच लहान बाळासारखं काव्या तिच्या बाबांच्या मिठीत शिरत असते. मिठी शिरते आणि म्हणत असते, सॉरी बाबा, खरंच सॉरी, चुकलंच माझं, मी खूप रागवले ना तुमच्यावर, मी असं उलटून बोलायला नको होतं, पण बाबा मला खूप वाईट वाटतंय. खरंच मी एवढी वाईट आहे का हो की मी एवढी चिडचिड करते? आणि मी माझ्या ह्या चिडक्या स्वभावामुळे खरंच मी एकटी पडेल का हो? बाबा प्लीज. आत्ता मामा मामीसुद्धा निघून गेले, सोबतच माझी खूप जास्त चिडचिड होते. तिकडे ताईवर सुद्धा मी खूप जास्त चिडत असते. ती बिचारी सगळं काही माझं सहन करते, एका शब्दाने सुद्धा कधी काही बोलत नाही. आणि मी सतत एवढी चिडचिड करत असल्यामुळे माझ्या आयुष्यात कोणीच राहणार नाही का? मला सगळे सोडून जातील का? बघा ना, आत्ता अनिशासुद्धा, ती सुद्धा इथे होती, मी तिच्यावर सुद्धा चिडले आणि ती निघून गेली. क्लास संपल्यावर येते म्हटली, पण अजूनसुद्धा ती परत आली नाही. बघा ना, मी खरंच बाबा एकटी पडेल का हो? काव्या रडत रडत हे सगळे प्रश्न तिच्या बाबांना विचारत असते. तेव्हा तिचे बाबा म्हणत असतात, नाही बाळा, असं काहीच नाही होणार आहे. पण तरीसुद्धा काव्या म्हणत असते, नाही, माझा हा स्वभाव खरंच खूप विचित्र आहे का? पण माझी चिडचिड होते, त्याला मी काय करू? ह्या चिडचिडेपणामुळेच आता मला असं वाटतंय की मी नक्कीच एकटी पडणार आहे, माझ्यासोबत कोणीच नसणार आहे. आणि तेव्हाच आता काव्या हे सगळं बोलत असताना तिचे बाबा तिला म्हणत असतात, हे बघ काव्या, असं काही होणार नाहीये आणि
मुळात तुझा स्वभाव तसा नाहीये. तुझा स्वभाव कोणासारखा आहे माहिती आहे तुला? ती म्हणत असते, कोणासारखा? माझ्यासारखा आहे. मला कोणी काही बोललं तर मला ते सहन होत नाही, किंवा माझ्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली तर ती सुद्धा मला सहन होत नाही. आणि अगदीच तुझं सुद्धा तसं आहे. त्यामुळे तू कशाला काळजी करते? त्याचसोबत माझी मुलगी किती स्ट्रॉंग आहे हे सगळं तिने दाखवून दिलेलं आहे. आणि माझी मुलगी एवढी स्ट्रॉंग असताना ती अशी रडलेली मला चालणार नाही, मला आवडणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी तिचे बाबा तिला समजावून सांगत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की हे बघ, तुझं चिडचिड करणं हे तुझ्या स्वभावात नाही आहे. हे बघ, काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध झाल्या तर आपण त्या सोडून द्यायच्यात. आणि जे चांगलं आहे किंवा जी लोक आपल्यासाठी काही करतायत त्या लोकांवर विश्वास ठेवायचा. आणि जी लोक आपल्यासाठी काहीतरी करत असतात ते आपल्यासाठी किंवा आपल्याला कधीच दुखावणार नाही, हे सुद्धा मात्र तितकंच आणि सर्वात जास्त महत्त्वाचं असतं, असं तिचे बाबा तिला हे सगळं काही समजावून सांगत असतात. पण आता इथे काव्याला जे काही पार्थ इथे बोलून गेलाय त्यामुळे तिची जास्त चिडचिड होत असते. तिला त्या गोष्टीचा राग येत असतो. आणि हे सगळं काही ती इथे तिच्या बाबांना तर सांगू शकणार नसते. पण आता तिच्याकडे पर्याय सुद्धा शिल्लक राहिलेला नसतो. पण बाबा, खरंच सांगू, शब्दाने शब्द वाढला तर भांडणं होतात, चिडचिड होते आणि वाद होतात. मग त्यावेळी काय करायचं? तेव्हा काव्याचे बाबा म्हणत असतात, खरं सांगू का काव्या, त्यावेळी काय करायचं? तर इकडे दुसऱ्या बाजूला मानिनी जीवाला त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत असते. ती म्हणत असते, खरं सांगू का, स्वयंपाकाचं तसं काही फारसं बिघडत नाही, पण खऱ्या आयुष्याचं नक्कीच तुला सांगू शकते. हे बघ, एकदा भाजी जर करपली तर तिला व्यवस्थित करता येतं किंवा तिला ऑप्शन म्हणून दुसरी भाजी बनवता येते. पण आयुष्यात तसं नसतं. एक नातं सावरता सावरता आपण दुसरं नातं तर हातातून जाऊ देत नाही ना. आपल्या ह्या गोष्टीमुळे एक गोष्ट पाहता पाहता दुसरी गोष्ट तर हातातून निसटत नाही ना. आणि त्यासोबतच कुठली गोष्ट ठेवायची आणि कुठली गोष्ट सोडायची, ह्या दोन्ही गोष्टीचं बॅलन्स जेव्हा आपण आयुष्यामध्ये सावरायला शिकतो तेव्हाच आपण आयुष्यात जगायला शिकलो, असं इथे मानिनी म्हणत असते. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बघ जीवा, तू हे का विचारतोस, कशामुळे विचारतोस, ह्या गोष्टी तर मला माहीत नाही. पण जेव्हा तुला कधी एकटं वाटेल, तुला ह्या प्रश्नांची उत्तरं सापडणार नाहीत, तेव्हा तू आमच्याशी येऊन बोलू शकतो. मी आहे, तुझे बाबा आहे, तुझा दादा आहे. आणि तेव्हाच आता इथे जी काही मानिनी आहे ती म्हणत असते, मला फक्त माझ्या मुलांचे आयुष्य मार्गी लागलेले हवेत, बाकी मला काहीही नकोय, हे सगळं मानिनी बोलत असते. आणि ह्या सगळ्या मानिनीने गोष्टी बोलल्यावर आता जीवाला थोडासा आधार वाटलेला असतो. इकडे मात्र काव्याचे बाबा म्हणत असतात, हे बघ, यावेळी काय करायचं ते सांगतो. तर ह्यावेळी जर आपण रागीट डोक्याचे असो, तापट डोक्याचे असतो, सतत चिडचिड करणारे असो, तर यावेळी असा एक माणूस, अशी एक व्यक्ती शोधायची. आणि ती म्हणजेच की ती व्यक्ती शांत असावी, ती व्यक्ती आपल्याला समजून घेणारी असावी. आपण कितीही चिडलो, आपण कितीही रागवलो तरी ती आपलं प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द सहन करून घेणारी आणि आपले प्रत्येक गोष्ट ऐकून घेणारी, आपल्यासाठी, आपल्या आनंदासाठी ती सगळं काही करणारी असावी. ह्या जेव्हा गोष्टी इथे काव्याचे बाबा सांगत असतात तेव्हा काव्याला फक्त आणि फक्त इथे पार्थचाच चेहरा दिसत असतो. कारण तिच्या आयुष्यामध्ये दुसरी तिसरी व्यक्ती कोणीही नसून तशी फक्त आणि फक्त इथे पार्थच आहे. ह्या गोष्टी मात्र इथे तिला समजलेल्या असतात. हो, आणि तुझा सुद्धा संसार तसाच होईल. तेव्हा ती म्हणत असते, माझा सुद्धा संसार तसाच होईल. कशावरून? कारण पार्थराव तसेच आहेत. हे बघ, शांत, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर, अगदीच तुझ्या आईसारखा. आता बघ, मी किती तापट आहे, पण तुझी आई शारदा तेवढीच शांत स्वभावाची आहे. डोक्यावर बर्फ आहे, जिभेवर साखर आहे. आणि मी खात्रीने सांगतो, पार्थराव सुद्धा तसेच आहेत, अगदी शांत आणि त्यासोबतच जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ, हे सगळं काही पार्थरावामध्ये आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. तुझा संसार सुद्धा व्यवस्थित होईल, आनंदाचा होईल आणि नक्कीच मार्गी लागेल, असं इथे ते बोलत असतात. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी जेव्हा इथे
काव्याचे बाबा तिला समजावून सांगत असतात किंवा तिच्यासाठी बोलत असतात, तेव्हा मात्र काव्या हे सगळं ऐकत असते आणि तिला आता ज्या पद्धतीने पार्थ आतापर्यंत वागत होता, मी किती चिडचिड केली, माझा स्वभाव किती हट्टी आहे, त्यासोबत मी किती रागीट आहे, हे सगळं काही असताना पार्थने हे सगळं काही माझ्यासाठी फक्त सहन केले आणि त्यामुळे तिला आता पार्थचे चांगले गुण दिसून आलेले असतात. तर आता प्रेक्षकांनो, इथे पुढील भागामध्ये खूपच जबरदस्त असं त्यांनी दाखवलेलं आहे. ते म्हणजेच की जेव्हा आता काव्या इथे घरी आलेली असते संध्याकाळी, कारण ती म्हणत असते नाही मला इथे राहायचं नाहीये, मला जायचंय. आणि संध्याकाळी सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि सगळेजण जेवायला बसल्याच्या नंतर पार्थला सुद्धा सगळे म्हणजेच मानिनी जेवायला बस म्हणून सांगत असते. त्यावर आता पार्थ म्हणत असतो नाही मला जेवायचं नाहीये कारण मला भूकच नाहीये. आणि तेव्हाच आता मानिनी काव्याला म्हणत असते काय ग काव्या, तुझं आणि पार्थचं काही भांडण झालंय का? कारण जेव्हापासून तू बाहेरून किंवा तुला घेऊन आलेला आहे तेव्हापासून तो थोडासा उदास राहत आहे. तसं काही भांडण झालेलं असेल तर नक्कीच सांग, काय झालेलं आहे काही कळत नाही. पण सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आणि ती म्हणजेच की जर माझा पार दुखवला तर तो लवकर नीट होत नाही, ही गोष्ट सुद्धा तू तेवढीच लक्षात ठेव. तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनीने वकिलांना जेव्हा फोन केला होता, ती वकिलांना जाऊन भेटते आणि भेटल्याच्या नंतर ती आता इथे घटस्फोटाचे कागद बनवून आणते आणि घटस्फोटाचे कागद बनवून आणल्यावर ती ते पेपर्स इथे जीवासमोर पकडत असते आणि जीवासमोर धरल्याच्या नंतर ती नंदिनी जीवाकडे घटस्फोट मागत असते. मी तुम्हाला ह्या नात्यातून मोकळं करत आहे असे इथे ती बोलते. तर आता दुसऱ्या बाजूला जेव्हा पार्थ जेवलेला नसतो तेव्हा काव्या त्याला समजावत असते जेवून घे म्हणून, पण इथे पार्थ म्हणत असतो मला भूक नाहीये पण तुमच्यासाठी काहीतरी आहे असं म्हणूनच आता त्याने सुद्धा घटस्फोटाचे पेपर रेडी केलेले असतात आणि ते घटस्फोटाचे पेपर त्याने सुद्धा इथे काव्यासमोर पकडलेले असतात. आणि तो म्हणत असतो तुम्हाला माझ्यामुळे कुठलाच त्रास होणार नाही आणि तुम्हाला माझ्यामुळे काही सहनसुद्धा करावं लागणार नाही. हे घटस्फोटाचे पेपर आहेत, तुम्ही या घटस्फोटाच्या पेपरावर सह्या करा आणि मला सुद्धा आणि तुम्हाला माझ्यापासून मोकळं करा. जर तुम्हाला माझ्यापासून मोकळं होऊन किंवा माझ्यापासून दूर राहून जर आनंद मिळत असेल तर मी तुम्हाला घटस्फोट देण्यासाठी तयार आहे. तर इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनीने सुद्धा जीवाला त्याच पद्धतीने घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करण्यासाठी सांगितलेलं असतं. पण आता प्रेक्षकांनो, दोन्ही बाजूला इथे जो पार्थ आहे त्याने सगळं करून शेवटी हा निर्णय घेतलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला नंदिनीने तिने सुद्धा तिचं नातं जपण्यासाठी खूप प्रयत्न केलेला असतो, पण शेवटी हाती काहीच लागलेलं नसतं आणि त्यामुळे आता तिने हा निर्णय घेतलेला असतो. शेवटी आता दोघींसमोर सुद्धा घटस्फोटाचे कागद असतात, इकडे जीवा आणि इकडे काव्यासमोर.